बदरंग में सतरंगा, जोगी मैं और गंगा। बदरंग में सतरंगा, जोगी मैं और गंगा। तर भावांनो, आपल्याला व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलर्ट मोशन ॲपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल। तर खालच्या साईडला दिसेल प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला VRP या प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण प्रोजेक्ट दिसून येईल। तर या प्रोजेक्टवरती आपल्याला काहीच नाही करायचं, सिंपल आपल्याला फोटोला रिप्लेस करून घ्यायचं आहे। तर फोटोला रिप्लेस करण्यासाठी खालच्या साईडला यायचं आहे। आल्यानंतर इथे आपल्याला एक स्क्रीनशॉट दिसेल, तर या स्क्रीनशॉटला सगळ्यात आधी रिप्लेस करून घ्यायचं आहे। तर रिप्लेस कशा प्रकारे करायचं आहे, तर सर्वात आधी आपल्या स्क्रीनशॉटला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसेल कलर फिल, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर पुन्हा ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्याला आता स्क्रीनशॉटला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जसं की मी माझं स्क्रीनशॉटला सिलेक्ट करून घेतो आहे। तर स्क्रीनशॉटला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपला स्क्रीनशॉट रिप्लेस झालेला आहे। रिप्लेस झाल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर आता तुम्हाला वाटत असेल कसं दिसत आहे, तर आपण जे कॅमेरावाला ऑप्शन आहे त्याला इन्व्हॉल्व नाही केलं आहे। तर कॅमेरावाला ऑप्शनला इन्व्हॉल्व करण्यासाठी साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर कॅमेराला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे। इन्व्हॉल्व केल्यानंतर पुन्हा डन करायचं आहे। डन केल्यानंतर आता ज्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ दिसत आहे आणखी व्हिडिओ फोटो दिसत आहे, तर बघू शकता जसं की इथं आहे व्हिडिओ, तर हा व्हिडिओज आहे। तर इथं मी फोटो ॲड केलेला आहे। तर याला व्हिडिओ ॲड करण्यासाठी सिंपल वरच्या साईडला यायचं आहे। आल्यानंतर इथं दिसेल आपला ओव्हरले, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर फिलवरती जायचं आहे, कलर फिलवरती जायचं आहे। गेल्यानंतर इथे आपल्याला ओव्हरले व्हिडिओला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल। तर काही अशाच प्रकारे आपल्याला जिथं फोटो रिप्लेस करायचे तिथं फोटोज रिप्लेस करायचे, जिथं व्हिडिओ रिप्लेस करायचे तिथं व्हिडिओ रिप्लेस करायचे। तर सर्वात आधी इथं आपल्याला फोटो आहे पण तुम्हाला दिसत नसेल, तर खालच्या साईडला यायचं आहे। आल्यानंतर आपल्याला एक ग्रुपवरती जायचं आहे। ग्रुपवरती गेल्यानंतर एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर इथं आपल्याला एक इफेक्ट व्हिडिओला ॲड करून घ्यायचं, जसं की वरच्या साईडला दिसत आहे आपल्याला व्हिडिओ, तर व्हिडिओवरती जायचं आहे। लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती गेल्यानंतर कलर फिलवरती गेल्यानंतर आपल्या व्हिडिओला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट दिसून येईल। तर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता आता आपले फोटो ॲड झालेला आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्याला फोटो दिसून येईल, काही अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ दिसून येईल। तर काही अशाच प्रकारे आपल्याला फोटो आणि व्हिडिओला रिप्लेस करून घ्यायचं आहे। तर रिप्लेस केल्यानंतर आपल्या व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे। तर सेव्ह करायसाठी वरच्या साईडला जे शेअर ऑप्शन त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर सिंपली इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर मागच्या साईडला यायचं आहे। इम्पोर्ट करायच्या आधी एक गोष्ट सांगायची, तर मागच्या साईडला यायचं आहे। तर इथं जण फोटो आहे पण तुम्हाला दिसत नसेल, तर खालच्या साईडला यायचं आहे। खालच्या साईडला आल्यानंतर ग्रुपवरती जायचं आहे। ग्रुपवरती गेल्यानंतर एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर इथं तर दिसेल आपल्याला व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओवाल्या लेअरला सिलेक्ट करायचे आहे। सिलेक्ट केल्यानंतर कलर फिलवरती जायचं आहे। कलर फिलवरती गेल्यानंतर या इफेक्ट व्हिडिओला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला व्हिडिओ रिप्लेस झालेला आहे। तर डन करायचं आहे। डन केल्यानंतर काही अशाच प्रकारे आपल्याला व्हिडिओला एडिट करून घ्यायचं आहे। तर संपूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।